पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक। वाल्मिक कराडप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट तर मिळणार नाही ना, अंजली दमानिया यांचा सवाल। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी। तर पंकजांची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचं वक्तव्य। पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा। विष्णू साठेचा फोन आल्यावर देशमुखांकडून भीती व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात सुनावणी पहिल्या दिवसाची पूर्ण, पुढील तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा। नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन। शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते या नितेश राणेंच्या विधानावर चौफेर टीका। पुन्हा फाळणीची बीजं रुजवायची आहेत, राऊतांचा हल्लाबोल। तर अजित पवार आणि उदयनराजेंनीही टोचले नितेश राणेंचे काम। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्च पासून पर्यंत अटकेपासून दिलासा। सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट। सरकारने लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप। 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा। तर सरकार बहिणींची फसवणूक करणार नसल्याची मंत्र्यांची ग्वाही। सभागृहामध्ये गाजला बनावट पनीरचा मुद्दा। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट पनीर आणून वेधलं सभागृहाचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा। तर शिंदेनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आरोप। विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्ताने मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर। पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास होणार कारवाई। कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात। देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल। महिषासुर आणि संकासुराच्या खेळाने रंगत। मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यात देखील होळीचा जल्लोष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।